दंडोत मायबापो, आपण ह्या प्रपंचात आहोत. प्रपंच समजलं का आपल्याला? आणि प्रपंचात आपण का आलो? कोण आणलं इथं प्रपंचात आपल्याला? आपण होतोच कुठं? आणि इथे येऊन आपण काय करायला पाहिजे आणि काय करत आहोत याचं ज्ञान आपल्याला आहे का? नाही, अजिबातच नाही. बहुतेक लोकांना नाही. काही लोकांना असं, पण काही बऱ्याच लोकांना नाही. तर हा प्रपंच म्हणजे 5 भूतं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि रज, तम, सत्व यांचा बांधा. 5 भूतं आणि 3 गुणाचा बांधा. आपण भाकरी करतो ज्वारीची, आणि ज्वारीचं आधी पीठ करावं लागतं. पीठ करणं आणि पिठामध्ये पाणी मिसळणं. पीठ म्हणजे 5 भूतं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे 5 भूतं येतं. 5 भूतं म्हणजे पीठ, आणि रज, तम, सत्व म्हणजे पाणी. पीठ आणि पाणी एकत्र झाल्यावर ज्याप्रमाणे भाकरी तयार होते, त्याप्रमाणे प्रपंच 5 भूतं आणि 3 गुण एकत्र आले. 5 भूतं म्हणजे पीठ आणि 3 गुण म्हणजे पाणी. 5 भूतं आणि 3 गुणाचा बांधा म्हणजे हा प्रपंच आहे. तर मायबापो, हा प्रपंच कसा आहे मग? हा प्रपंच हा उलटा आहे. उलटा ऊर्ध्व मूल, वरी मूळ आहे, आणि मधात शाखा येतात, आणि ऊर्ध्व मूल आणि शेंडा त्याचा खाली आहे. ऊर्ध्व मूल मदत शाख मस्वस्थम प्रावरयम. त्याला अस्वस्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाची त्याला उपमा दिलेली आहे. अस्वस्थम प्रावरयम छंदांशी यश पर्णानी यस्तव वेद सवेदवीत. आणि या वेदाचे छंद याचे पानं येतं, आणि याला जो जाणतो, या प्रपंचाला जो जाणतो, तो 4 वेदाचा ज्ञानी मानला जातो. यस्तव वेद सवेदवीत. आधस्य ऊर्ध्वम प्रसृतातस्य शाखा. त्याच्या खाली आणि वरी शाखा पसरलेल्या आहेत. आधस्य ऊर्ध्वम प्रसृतातस्य शाखा. आणि त्या कशानं वाढलेल्या आहेत? आपले झाडे हे पाण्यानं वाढते, पण त्या त्रिगुणानं वाढलेले आहेत. तर काय? आधस्य ऊर्ध्वम प्रसृतातस्य शाखा गुणप्रवर्धा. गुणानं रजतम सत्व गुणप्रवर्धा विषय प्रवाला. आधस्य मुला नेनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. आणि हे इथले जे मनुष्य लोक आहेत हे सगळे कर्मानं बांधलेले आहेत. नत तत पदम कर्मानुबंधीनी मनुष्य लोके न रूपमस्येह ततोपलभ्यते. याचं रूप कुठं दिसत नाही. असं उलटा वृक्ष कुठं दिसला का तुम्हाला? नाही. न रूपमस्येह ततोपलभ्यते नांतो न चादीर. त्याचा अंती नाही ना अंत नाही. नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा. आणि ह्या अस्वस्थ मेनम सुदृढ मुलं, ह्या दृढ झालेल्या वृक्षाला अस्वस्थ मेनम सुदृढ मुलं मत्संग शस्त्रेन दृढेन चित्वा. त्याला आपल्याला तोडायचं आहे. अनासक्ती रूपी शस्त्रानं याला तोडायचं आहे. आणि काय करायचं तोडून? मत्संग शस्त्रेन दृढेन चित्वा तत पदम तत् परिमार्गितोयम यस्मिन गतानं निवर्तन्ति भुये. आणि ते स्थान शोधून काढायचं आहे जिथं की आपल्याला पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज पडली न पाहिजे. निवर्तन्ति भुये तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. येत त्याला शरण जायचं. त्या ज्या पुरुषाला शरण तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रस्तुता पुराणी. जिथून हे मूळ निर्माण झालं ह्या वृक्षाचं, प्रस्तुता पुराणी. आणि तिथं जायला काय पाहिजे मग? 6 गुण पाहिजे आपल्याजवळ. निर्माण मोहा नंबर 1 गुण. जितसंग दोष म्हणजे आपले इंद्रिय ताब्यात पाहिजे. अध्यात्म नित्य परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आपण. विनिवृत्त कामातून विवृत्त झालं पाहिजे. आणि विनिवृत्त द्वंद्वरे मुक्ता म्हणजे द्वंद्वातून सुखदुःख सारख्या द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे. द्वंद्वरे मुक्ता सुखदुःख संज्ञा. सुखदुःखापासून आपण मुक्त झालो पाहिजे. सुखदुःख मानायचं नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ जय असं समजायचं. आणि सुखदुःख निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्मनित्य विनिवृत्त द्वंद्वरे मुक्ता सुखदुःख संज्ञे. आणि असा माणूस मात्र त्या धामाला जाऊ शकतो मायबापो. तर ते धाम आपल्याला प्राप्त करायचं आहे. म्हणून हा जे संसार आहे दृढ झालेला,
तर त्या दृढ झालेल्या संसाराला अनासक्ती निर्माण होऊन अनासक्ती रूपी शस्त्रानं छेदून काढायचं आहे आणि परमेश्वराचं स्थान शोधून काढायचं आहे आणि त्या स्थानाला आपल्याला प्राप्त व्हायचं आहे की ज्या स्थान जिथून आपल्याला पुन्हा ह्या नश्वर संसारात येऊन दुःख भोगण्याची गरज नाही. हो, ते तसं स्थान शोधून काढा आणि ह्या संसारा रूपी वृक्षाला अनासक्ती रूपी शस्त्रानं छेदून काढा आणि ते परमेश्वराचं स्थान चलानं शोधायला आपण जाऊ सगळे आणि ते स्थान शोधू आणि पुन्हा ह्या संसारात आपल्याला याचं नाही, पुन्हा दुःख भोगायला इथे येण्याची गरज नाही आपल्याला. म्हणून आपण तेच हा संसाराला अनासक्ती रूपाने छेदलं पाहिजे आणि त्या परमेश्वराचं स्थान शोधून काढलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला ह्या संसारात पुन्हा दुःख भोगायला येण्याची गरज नाही. मायबाप हो, त्याप्रमाणे वागा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.